मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर बघा, आपण आज क्रॅमरची पद्धत शिकणार आहोत. कशाची पद्धत? क्रॅमरची पद्धत. पण ही क्रॅमरची पद्धत शिकत असताना काही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तो म्हणजे निश्चयक सोडवता आला पाहिजे. काय सोडवता आला पाहिजे? निश्चयक सोडवता आला पाहिजे. मग तो जो निश्चयक आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे ते बाळांनो आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, मी सोडवून दाखवतो तुम्हाला निश्चय. बघा कसं असतंय, हा आता इथं असं पद्धतीने असते. इथे एक, इथं दोन, म्हटलं थांबा इथे घेतो. इथं एक असं एक असं असतंय. इथे एक, इथं दोन, तीन आणि हे चार. इथं मध्ये गॅप असते बरं का. हां, आणि हा ए आहे. मग ते सोडवायचं कसं? तर बघा, ह्याचा आणि ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे एक गुणिले चार. मध्ये चिन्ह काय द्यायचं? वजा. आणि ह्या दोघांचा गुणाकार, हां, दोन गुणिले तीन, दोन गुणिले तीन. बघा मध्ये चिन्ह काय द्यायचं आहे? वजा चिन्ह द्यायचं आहे. आता बघा उत्तर काय येणार? चार एके चार, मध्ये वजा, तीन दुनी सहा. उत्तर काय आलं? 7 4 गेले, उत्तर किती येते? -2. मोठ्या संख्येचं चिन्ह. 4 आणि 6, मोठी संख्या किती कोणती आहे? 6 आहे. त्याचं चिन्ह कोणतं आहे? वजा आहे. 7 4 गेले, 2 आलं, 2 लिहायचं आणि तिथं वजा चिन्ह येणार. आता बघा, आपण पुस्तकातील एक एक्झाम्पल घेऊया. बघा, ए हा परत ए हा एक निश्चयक आहे. ए हा निश्चयक आहे आणि तो किती दिलाय तुम्हाला? तर इथं दिले 5, इथं दिले 3, इथे दिले 7 आणि इथे दिले 9. आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. बघा, ह्या 5 ह्या 9ला गुणायचं. म्हणजे कसं गुणायचं? 5 गुणिले 9, कंस पूर्ण, मध्ये चिन्ह द्यायचं वजा. परत दुसऱ्या कंसात किती? 3 गुणिले किती? 7. ओके. आता बघा लक्षात घ्या, 9 5 9 गुणिले 5, 9 5 45. किती? 45. मध्ये चिन्ह वजा आणि 7 त्रिक 21. किती? 7 त्रिक 21. आता 45 मधनं 21 गेले, किती उरले बाळांनो? तर उरतात किती? 24. किती उरते? 24. हे झालं उत्तर. परत बघा, मी इथे लिस्ट मारून अनेक एक्झाम्पल घेतो. एन हा एक निश्चयक आहे. कोणता आहे? एन. आणि तो तुम्हाला किती दिला आहे? -8 आणि इथं -3 आणि किती दिलाय परत? 2 आणि 4. तर बघा तो कसा सोडवायचा? तर लक्ष द्या, इथं 8 गुणिले 4 करायचं. म्हणजे बघा कंसात -8 गुणिले किती? 4. मध्ये चिन्ह वजा. मग आलं -3 गुणिले किती? 2. बघा कसं करायचं? 8 चौक 8 गुणिले 4, 8 चौक किती येते? 32. म्हणजे इथं वजा 32 येणार. आणि इथं चिन्ह कोणतं आहे? वजा आहे ना, तर ते वजा पहिला आहे तसं लिहायचं. आणि 3 दुनी 6, पण इथं कसं आहे? वजा, म्हणून काय येणार? -6. म्हणजे बघा किती येते? वजा हे 32 आहे तसं, आणि हे वजा, हे वजा, वजा वजा काय होतंय? अधिक होते. बघा हे वजा, हे वजा काय होतंय? अधिक. अधिक 6. म्हणजे ते कसं येतंय? 32तनं 6 गेले. मग 32तनं 6 गेले, किती उरतात? तर 26 उरतात. किती उरतात? 26. आणि 32 आणि 6 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 32. त्याचं चिन्ह कोणतं आहे? वजा. म्हणून इथं पण काय येणार? वजा येणार. लक्षात आलं ते कसं सोडवायचं? आता आणखी एक स्क्वेअर रूटचा एक एक्झाम्पल आहे, ते एक मी तुम्हाला सोडवून दाखवतो. काय
हं? बघा बाळांनो, लक्षात घ्या, बी हा एक निश्चयक आहे. कोणता आहे? बी. हं? आणि बी हा निश्चय काय आहे बघा, इथं आहे 2 वर्गमुळात 3. किती बघा, 2 वर्गमुळात 3. इथे किती आहे? 9 आहे. इथं आहे 2 आहे आणि इथं 3 वर्गमुळात 3 आहे. ओके, म्हणजे पूर्ण. हं? बघा आता हे कसं सोडवायचं. आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3. ओके, आणि इथं काय टाकायचं? कंस टाकायचा. मध्ये चिन्ह वजा. हा, ह्या दोघांचा गुणाकार 9 आणि 2चा, म्हणजे इथे किती येणार? 9 वजा 2. ओके, लक्षात आलं? आता ते कसं सोडवायचं बघा. हा बघा, आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे हे 2 आणि हे 3. 3 दुनी 6. इथं 6 आहे, कसं येणार? वर्गमुळात 3 तुम्हाला बघा मी इथं बाजूला करून दाखवतो. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. बघा, वर्गमुळात 3 असेल तर काय घ्यायचं? ते दोन्हीसाठी वर्गमूळ एकदा. 3 गुणिले 3. हा, आणि किती येते? 3 त्रिक किती येते? 9 येते. 3 त्रिक किती येते? 9. आणि वर्गमुळात 9 हे कोणाचं वर्गमूळ आहे? तर हे आहे 3चं. कितीचं वर्गमूळ आहे? 3चं. म्हणजे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे 2 एकसारख्या संख्या असतील आणि ते जर वर्गमुळात असतील तर ती एकच संख्या म्हणजे त्याचं उत्तर असतंय. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, वर्गमुळात 3 हे वर्गमुळात 3 हे वर्गमुळात 3. उत्तर किती येणार त्याचं? फक्त 3. आणि त्याला काय टाकायचा? कंस टाकायचा. मध्ये चिन्ह वजा. इथं गुणिले आहे बरं का, मी तिथे चुकून वजा दिलं असेल. 9 दुनी 18. किती येते इथं? 18. बघा, 6 किती येत आहे? 18. मध्ये चिन्ह वजा 18 आणि 18 वजा 18 किती येते? 0. लक्षात आलं? म्हणजे कशा पद्धतीने सोडवायचं ते. ही जी गणित तुम्हाला मी दिलेली आहेत ती तुम्ही काय करायचे? लिहून काढायचे आणि ती त्या पद्धतीनं सोडवायचे आहेत. आता ग्रॅमर ऍक्च्युली कशा पद्धतीनं करायचं असतोय ते बाळून मी तुम्हाला शिकवतो. बघा, पुढचं पेज आपण घ्यायचं. ओके, या ठिकाणी वळण आपण घेऊया. बघा, ग्रॅमर कशा पद्धतीने सोडवायचा ही जी एक आउटलाईन तुम्हाला मी देतो या ठिकाणी. तर सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. कसं असते बघा बाळांनो, हां, ग्रॅमरची पद्धत शिकत असताना. कशाची? ग्रॅमर म्हणजे बघा मी इथे लिहितो ग्रॅमर.
काय लक्षात घ्यायचं? क्रेमर. आणि क्रेमर कसा शिकायचा आहे आपल्याला? तर बघा हा बाळांनो, क्रेमर शिकत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं? 12, 32, 13. तर ही 12, 32, 13 काय आहे की ह्या 3 संख्यांवर पूर्ण क्रॅमरची पद्धत आहे. बघा सपोज करा मी एक 2 इक्वेशन देतो. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. आणि दुसरं इक्वेशन बघा काय, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. अशी मी 2 काय लिहिली इक्वेशन लिहिली. आता मला काय क्रॅमरच्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा काढायचा असतो डी. आणि डी काढत असताना तिथं कुठल्याचा वापर करायचा? 12चा. आणि हे 12 म्हणजे काय आहे? 12 म्हणजे बघा शेला, शे जे आहे की नाही, हे मी तर पेन चेंज करतो आणि तुमच्या लक्षात येईल. हा हे ए, हे बी, हा आणि हे काय आहे? सी. ह्याला नाव द्यायचं इथं 1, ह्याला नाव द्यायचं 2 आणि ह्याला नाव काय द्यायचं 3. आता 12, 32, 13 मध्ये पहिला 12 म्हणजे 1 आणि 2. लक्षात 12 म्हणजे काय? हे 1 आणि हे 2. 1 म्हणजे काय आहे? 1 म्हणजे a1 a2 आणि 2 म्हणजे काय आहे? b1 b2. हे कसं सोडवायचं तुम्हाला माहित आहे? डी झाल्यानंतर काय घ्यायचं असतोय? dx. डी झाल्यानंतर काय घ्यायचं? dx. dx काढत असताना कसा काढायचा? 32. किती घ्यायचं? 32. म्हणजे इथं मी कंसात लिहितो 32. 32 म्हणजे काय आहे? 3 आणि 2. मग 3चं काय काय येतंय? तर c1 c2. बीचं काय येतंय? b1 b2. डी dx झाला. आता काय काढायचं आहे? dy. dy काढत असताना 12, 32, 13. 13 म्हणजे 1 आणि 3. बघा इथं लिहितो मी किती? 13. 12, 32, 13. 13 म्हणजे a1 a2 c1 c2. लक्षात आलं? डी dx dy. 12, 32, 13. आणि हे तुम्ही सोडवायचं आहे. इथं a1 a2 b1 b2 c1 c2 या ठिकाणी काय असतात? किमती असतात. आणि ते झाल्यानंतर खाली तुम्हाला काय काढायचं आहे? एक्सची किंमत फाइंड आउट करायची आहे. मग एक्सची किंमत फाइंड आउट करत असताना dx छेद d म्हणजे dx ची जी किंमत येईल ती किंमत आणि d ची किंमत ह्या 2 किमती इथे ठेवायच्या आणि तुम्हाला काय मिळेल? x मिळेल. तसंच y पण काढायचा आहे. y बरोबर बघा dy छेद d. तुम्ही y पण फाइंड आउट करू शकता. लक्षात आलं? म्हणजे इथं y ची किंमत ठेवायची आणि परत d ची किंमत ठेवायची. तुम्हाला काय मिळणार? y मिळणार. तर हा आता आपण एक एक्झाम्पल घेऊन कधी ते सोडवून बघूया काय. मग तुमच्या लक्षात येईल. बघा एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय आहे? 5x अधिक 3y बरोबर वजा 11. आणि दुसरं काय आहे? 2x अधिक 4y बरोबर वजा 10. बघा बाळांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे एक्झाम्पल क्रॅमरचं कधी तुम्ही सोडवू शकताय? ज्यावेळी एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय असेल आणि इकडच्या बाजूला बरोबर चिन्हाच्या इकडच फक्त एक्स आणि वाय पाहिजे, बाकी सगळे राहिलेले जे आहेत ते त्या बाजूला पाहिजे. ओके. पहिल्यांदा तुम्हाला काय काढायचं आहे?
डी काढायचं आहे. मग डी काढायसाठी तुम्हाला मी सांगितलं होतं 12. काय तुम्ही सांगितलं होतं 12. हां, मग 12 म्हणजे कुठं आहे ते 12? 1 2, म्हणजे हे पूर्ण 1 आणि हे पूर्ण 2, म्हणजे इथे किती येणार? 5 2 3 4. आणि ते सोडवायचं आहे. किती येणार सांगा बघू? 5 गुणिले 4, 5 गुणिले 4, मध्ये चिन्ह वजा, आणि नंतर किती येणार? 3 3 गुणिले 2. ओके, बघा आता इथे किती येते? 5 किती येणार? 20 येणार. 5 20 वजा 3 दुनी 6. बघा 20तून 6 गेले, किती उरले? 20तून 6 गेल्यानंतर सांगू शकताय? 20 मधनं 6 गेले, उरले 14. किती उरतात? 14. म्हणजे डी किती मिळाला? 14. आता त्यानंतर काय काढायचं आहे तुम्हाला? dx काढायचा आहे. काय काढायचं आहे? dx. आणि dx काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे? 12 32 32चा वापर करायचा आहे. लक्षात आलं? एक मिनिट. बघा आता काय काढायचं तुम्हाला? dx फाइंड आउट करायचा आहे. मग dx फाइंड आउट करत असताना 12 झालं 32. मग 32 कसं फाइंड आउट करायचं? 3 आणि 2. 3 आणि 2चा वापर करायचा. बघा 3 किती आहे? 3 म्हणजे कुठला आहे? हे 3 आहे. म्हणजे वजा 11 वजा 10, आणि 3 आणि 4. लक्षात आलं? आता ह्या दोघांचं कसं सोडवायचं? हे वजा 11 गुणिले 4 करायचं. वजा 11 गुणिले किती? 4. मध्ये चिन्ह कोणतं घ्यायचं? वजा. नंतर कसं येणार? 3 गुणिले वजा 10. बघा 11 चौक 44, म्हणजे कसं येणार? 44. मध्ये चिन्ह वजा. 10 त्रिक 30, पण इथं वजा आहे, म्हणजे काय येणार? इथं वजा 30 येणार. बघा त्यानंतर पुढं हे वजा 44 आहे तसं, आणि हे वजा 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 काय होतंय? अधिक होतंय. अधिक 30, म्हणजे तुम्हाला किती मिळतंय? 44 मधनं 30 गेले, वजा 14. बघा 44 ला चिन्ह कुठला? वजा आहे, त्यामुळे वजा येणार. 44 मधनं 30 गेले, 14 उरले, वजा 14. डी झाला, dx झाला. आता तुम्हाला काय काढायचं आहे? dy काढायचा आहे. मग dy काढत असताना लक्षात घ्या, 12 32 13. 13 म्हणजे किती असतंय? 1 आणि 3. मग 1 ला किती आहे? 5 आणि 2. किती आहे? इथं 5 आहे, इथं 2 आहे, आणि इथं वजा 11 वजा 10 आहे. आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. हे सोडवत असताना बघा 5 गुणिले वजा 10, 5 गुणिले वजा 10, मध्ये चिन्ह कसं येणार? वजा येते. आणि त्यानंतर काय आहे? वजा 11 गुणिले 2. बघा कसं येते? 5 10 50, म्हणजे किती? वजा 50, कारण की इथं वजा आहे, मध्ये चिन्ह वजा. 11 दुनी 22, म्हणजे कसं? वजा 22. आता सांगा मला, बघा इथं वजा 50 येते, मध्ये वजा वजा काय येते? अधिक येते, आणि इथं काय येते? 22. आता 50 मधनं 22 गेले, किती उरले? 50 मधनं 22 गेल्यानंतर वजा 28 उरले. किती उरते? वजा 28. आणि ह्या मोठ्या संख्या कोणत्या आहे? 50, आणि 50 ला चिन्ह कोणतं आहे? वजा, म्हणजे वजा 28 येते. बघा डी झाला, dx झाला, dy झाला, आणि आपण कशाचा वापर करून काढलेला आहे? 12 32 13चा वापर करून काढलेला आहे. आता तुम्ही खाली घ्यायचं, मी खाली घेत नाही, मी पुढे घेतोय. बघा तुम्हाला आता काय काढायचं आहे? एक्स काढायचा आहे. मग एक्स काढत असताना कसा काढायचा? dx छेद डी. आणि dx बरोबर किती आहे? dx बरोबर इथं दिले बघा वजा 14. किती आहे? वजा 14. आणि डी किती आहे? डी 14. आता 14 एके 14, 14 एके 14, आणि हे वजा 1, म्हणजे किती येणार उत्तर?
वजा 1. डी झाल्यानंतर वाय, डी वाय छेद, बघा काय काढायचं आहे, डी वाय छेद डी. आणि डी वाय किती आहे तुमच्याकडं, वजा 28. आणि छेदाला डी किती आहे, 14. बघा 14 दुनी 28, म्हणजे इथे ना 2, पण हे वजा चिन्ह आहे, ते वजा चिन्ह आहे असं घ्यायचं. म्हणजे तुम्हाला उकल काय मिळाली, उकल एक्स वाय बरोबर एक्स किती मिळाला, वजा 1, आणि वाय किती मिळाला, वजा 2. लक्षात आलं का बाळांनो. आणि ह्या पद्धतीला कुठली पद्धत म्हणतात, क्रेमरची पद्धत. मग याच्यासाठी काही होमवर्क आहे, तो म्हणजे एक्सरसाइज किती येते बघा, पुढचा एक्सरसाइज 1.3. क्रेमरची पद्धत हे बाळांनो तुम्ही सोडवायचं आहे. लक्षात आलं. तुम्हाला जर काय अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेज टाकून तुम्ही काय अडचणी तुमच्या असतील त्या सोडवून घेऊ शकताय. ओके, धन्यवाद मित्रांनो.